शुभ सकाळ माझ्या यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला मग आज मस्त सडा विडा टाकला आणि ऊनही मस्त तप्पू राहिलं दसऱ्याच्या ना, एकदम वातावरण एकदम चांगलं आहे उन्हाचंही बी आणि मनातही उत्साह आलाय आहे। आणि ही काढली मी आज रांगोळी। कमेंटमध्ये सांगा, मला बाहेर रांगोळी काढता येत नाही कारण सगळे आमचे ढोर वासर बांधलेले असतात, त्यासाठी काढली आज बाहेरच रांगोळी। बाहेर म्हणजे घरातच काढली, गेटच्या अंदर ही अशी रांगोळी टाकली मस्त फुलायची सकाळी सकाळी। तर चला मग आता रांगोळी टाकणं झाली, असा वेल काढला मस्त गुलाबाच्या फुलाचा। आणि आज वातावरण एकदम मस्त आहे, पाणी नाही काय नाही, मस्त सडा विडा टाकला गावात। तसा आता सडा राहिला नाही आणि आम्ही सडा टाकायचं ठेवलंच कारण की सडा असल्यावर लय मस्त वाटते गावात। कलरही एवढे हात की लय कलर लय हात, पण रांगोळी टाकायला जागा नाही। बाहेर टाकली तर ढोर वासर मोडतात, मोडल्यावर मग चांगली नाही दिसत ते, त्यासाठी गेटच्या अंदरच टाकली मी आज रांगोळी। आणि चाललं तुम्हाला दाखवून देतो एकदा। आणि घरात चालला स्वयंपाक कारण की बंधुली वावरात जायचं आहे, ढोर घेऊन चालले। आणि भाजी झाली, आपली भाजी आहे भेंड्याच्या दाण्याची भाजी केली आज। आणि चालू आहे मग स्वयंपाक। अजून पुरणाच्या पोळ्या करायला टाईम आहे कारण की पुरणाच्या पोळ्या संध्याकाळी। आमच्या घरी बैल असल्यानं बैल चारायला न्यास लागत, दसरा साजरा करा आणि मग बैलाला उपाशी ठेवा हे बरोबर नाही। आणि आता लावायचं आहे मला झेंडा कारण सकाळी झेंडा वंदन असते। झेंडा आहे आमचा, जय भीम। सगळे लागले आज आपापल्या कामाले। आईची चालू आता हार फुलं वयनं झेंडूच्या फुलाचे पूजेसाठी आणि घराले। अहो बाई आज मान याच फुलाचा असते, झेंडूच्या फुलाचा। मग दसऱ्याले पूजेला ठेवलं फुलं, हो पूजेला राहतात ना ते तर सगळे त्याचे हार केले असं वाटतं मला। तेवढेच आहेत मग आता तेवढे त्या हार गाडीचा केला लगे हे मधात बांधलेले याले आणि यातले राहतात ना तो लंबा गेटचा आहे वाटतं। हा लंबा गेटचा, एक गाडीचा अंदर आहे। आणि आज दसऱ्यात जेवणात बनणार आहे बप्पारे भजे, पुरणाच्या पोळ्या, पुरणही काढून तयार आहे एकदम, गरमही केलं कढई आणि वडे, सगळी तयारी चालू आहे स्वयंपाकाची। माई राहिले काही कामं, ते कामही मी करून घेतो। माय काम आहे तिकडे बाहेर, भांडे आणि कपडे तेही पटापट धुवून घेतो मी। ते लोक आई आमची मस्त पूजेची तयारी करू राहिली। कोणचा या पन्नीत राहू दे तसंच आहे, सुकत नाही ना, आताच बांधायचा आहे ना तो। सुकिन ना नाही सुकत, ठेव तसंच खालीच हा। ते खालचे फुलं आहेत की नाही ते ठेव फक्त याच्यात भरून। एवढा मोठा भारी तो आता लटकते का नाही लटकत ते काय माहित नाही। ते बाहेरूनच मस्त दिसते हो, त्यात आंब्याचे पानं पाहिजे होते पण आणले नाही आंब्याचे पानं। पाहिजे रांगोळी मोडून टाकसान सगळी, तिकडे नाही बांधल्या जात बाई, तरी तर मोडली बांधल्या जाते। ते त्या कोपऱ्यावर आहे ना ते खिळा, गेटालाच लागला पाहिजे। फीट बांधला की नाही असा लोमकत नाही, मग तो लोमकत नाही चालला त्याचा आकात दोघायचा। फुलं गेला फक्त होळा आणखी तिकडे तट। शेवटी आहे ना गेटाले हार बांध्याच लावला दादाले। आमची काय झाली आमच्या घरची पूजा चालू, लवकरच झाली आमच्या घरची पूजा चालू कारण की आम्हाला जायचं आहे रॅलीत आता।
सरसांचं जंगल आहे. सगळी बौद्ध धर्माच्या नियमानुसार आहे आमची पूजा. काही माहित नाही का रॅली आहे का नाही? काही माहित नाही. पेशवाईंच्या घरी गेलं का तरी माहिती. हां जिल्हा अध्यक्ष माताडीचे आहेत पोलीस साहेब आपल्याशी बोलणार आहेत. काय सांगणार आज एकंदरीत तुम्ही? हे चालू झाली आमच्या घरी पूजा लवकरच, कारण की आम्हाला जायचं आहे रॅलीत. कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना ज्यावेळेला 2012ला शेतकरी कामगार म्हणून कोपरखेडे येथे आम्ही ओपन केली. या संघटनेची स्थापनाच मुळात परमपूजनीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 सप्टेंबर 1927ला समाज समता संघ या नावाने केले. त्याच अनुसरून संस्थापिका अध्यक्ष आयुक्त ईश्वर गजबे साहेब यांनी सुरुवातीला या संघटनेसाठी इकडे काही पूजेचं घेणं आहे की नाही? संघटनेमध्ये कामगारांना न्याय मिळावा मोबाईलच चालू आहे. गाडीची पूजा कार्यरत आहे. कामगारांनी कामगारांच्या हितासाठी आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी चालवलेली समाज समता कामगार संघटना गेल्या 13 वर्षाचा कालावधी आम्ही संघटना चालवली. यशस्वी झालं. किमान वेतन मिळावं यासाठी सुद्धा आम्ही 4 दिवस महापालिका पूर्ण बंद केली होती. त्याच्यानंतर कामगारांच्या या शक्तीचा प्रभाव पाहता महापालिका प्रशासन त्रिवार वंदन अध्यक्ष प्रशासन निगरगट्ट झाला किंवा आमच्या संस्थांमध्ये असणारे त्यांच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा या संघटनेची स्थापना स्वतः बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 4 सप्टेंबर ज्या नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये जी सर्व कामं कायमस्वरूपी आहेत महापालिकेच्या कायमस्वरूपी काम करणाऱ्या 8,500 कामगारांना कायमस्वरूपी याच्यापासून म्हणा किंवा परमनंट पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर समाज महापालिका Thank you.